मुरांबा मालिकेच्या आजच्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की घरातले सगळेच जण चर्चा करत असतात की अक्षयचा मेकओव्हर करण्याची गरज आहे का नाही या विषयावरती. तर आता पार्वती आजी म्हणत असते, अरे शशिकांत, काय सुरू आहे तुझं? कशाला उगाच तू आम्हा सगळ्यांना इथे बसवून ठेवलं आहेस आणि तू आम्हाला हे सगळं जे बोलायला लावतो आहेस, तुला वाटतं आहे का ह्या सगळ्याची गरज आहे म्हणून? अरे कशाला, आपला अक्षय आहे तसा चांगला आहे. त्याबरोबर आता शशिकांत मुकादम म्हणतात, नाही गाई, अक्षयचा मेकओव्हर करण्याची, त्याला बदलण्याची खूप गरज आहे. कसं कळत नाही आहे तुला? एक मिनटं थांब. आणि मग शशिकांत मुकादम रमाचा एक फोटो दाखवतात आणि आईजींना म्हणतात, ही बघ ही रमा पूर्वीची आणि बघ ही रमा आत्ताची, बघ ना. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे आईजी आणि बाकी सगळेसुद्धा बघतच राहतात. तर आता लगेचच आर्था म्हणते, बापरे, खरोखर रमा काकू तर खूपच जास्त बदलली. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, बदलली आहे ना. त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो, नाही पण काकाचा मेकओव्हर करण्याची खरोखर गरज आहे. काकाला आत्ताचं काहीच माहीत नाही आहे. जर इंडिया मॅच जिंकली असं म्हटलं तर काका म्हणतो धोनी परत आला असेल. त्याबरोबर आरोही म्हणते, बाबाचं काय करायचं, पण बाबा तर ऐकतच नाही आहे. त्याबरोबर मग शशिकांत मुकादम म्हणायला लागतात की बाबाने ऐकायला हवं, बाबाला ऐकायला लाव, नाहीतर मग सगळं आपल्या मनाप्रमाणे घडणार नाही, बाबा चॅलेंज जिंकणार नाही. त्याबरोबर आरोही ही सुद्धा म्हणते, हो आजोबा बरोबर आहे. इतक्यात त्या ठिकाणी तारा येते. तारा म्हणत असते, नाहीतर काय, मामाला ना काहीच समजत नाही. मामा ते कोरियन हार्ट दाखवलं तरी काही बोलत नाही. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, कोरियन हार्ट म्हणतात याला. आता लगेचच इकडे ती म्हणते, वा आजोबा, बघा तुम्हाला पण माहिती आहे, पण हे मामाला माहीत नाही आहे. मामाला ना काहीच माहीत नाही आहे. त्यामुळे मामाचा मेकओव्हर खरंच करण्याची गरज आहे. त्यावर आता हे हिच्यासमोर काय बोलते आहेस असं तारा हिला आजी म्हणते. त्यावर मग तारा म्हणते, काहीच चुकीचं बोलत नाही आहे मी आजी, उलट तिलासुद्धा आपल्या बाबांना साधं आपल्या आईलासुद्धा पटवता येत नाही आहे, म्हणून लाजच वाटेल ना. त्याबरोबर मग आता त्या ठिकाणी लगेचच शशिकांत मुकादम म्हणतात की चला आता प्लॅनला सुरुवात. त्याबरोबर आता अक्षयने राणीकडे कॉफी मागितलेली असते. मग आता आरोही त्याच्या हाताला धरते आणि त्याला आणून हॉलमध्ये बसवते. आता अक्षय बघत असतो मोबाईलवरती काहीतरी. इतक्यात आईजी म्हणतात, इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. त्याबरोबर अक्षय म्हणतो, अरे वा, म्हणजे धोनी परत आला का काय, इंडियाने वर्ल्ड कप जिंकला. त्याबरोबर आता आईजी लगेचच इकडे पार्थच्या तोंडाकडे बघतात. तर आता लगेच आता तारा म्हणते, बरं काका, अरे इंडियाने वर्ल्ड कप जिंकला म्हणून प्रत्येक वेळी तोच आला पाहिजे असं काही नाही दे, आता बदललं आहे सगळं, तू ते सगळं सोड, मला या बोटांचा अर्थ सांग हे काय आहे. त्याबरोबर अक्षय हा तारावर हसतो आणि म्हणतो, अगं तारा, ते तसं नसतं, हे बघ ते असं असतं. आणि मग तो ताराला टिचक्या वाजवून दाखवतो आणि म्हणत असतो, हे बघ असा आवाज आला पाहिजे याचा. त्याबरोबर आता आरोही म्हणत असते, नाही, आता हे सगळं बघितल्याच्या नंतर एक गोष्ट आपल्याला करायला हवी, ती म्हणजे बाबा, तुला आणखीन काही प्रश्न विचारायला हवेत. त्याबरोबर शशिकांत मुकादम हे अक्षयला म्हणत असतात, अरे बछड्या, तुला काहीच माहीत नाही आहे, बघतोयस ना तू स्वतःकडे. मग आता आपण खरोखर तुझा मेकओव्हर करूया, तुला छान बनवूया काय. त्यावर अक्षय म्हणतो, हे बघा, या कुठल्याही गोष्टीची ना काही गरज नाही आहे, मी आहे तसा छान आहे. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे असं तुला वाटतं रे बछड्या असं, पण असं इतरांना वाटायला हवं ना की तू आहेस तसा छान आहेस, कळलं का. त्यामुळे म्हणतोय, आता तू मेकओव्हर करून घे. हे बघ, रमाला मिळवायचं चॅलेंज जर तुला जिंकायचं असेल तर तुला तुझा मेकओव्हर करावाच लागेल, तुला स्वतःला बदलावंच लागेल. पण अक्षय म्हणत असतो की नाही, मी आहे तसा छान आहे. मग आईजी उठतात. आईजींबरोबर आता पार्थ, आर्था, आरोही सगळेच उठतात आणि आता आईजी म्हणतात की नाही, आता तुझा मेकओव्हर करायचाच, हे आम्ही ठरवलं आहे, त्यामुळे करायचंच.
हे ऐकून शशिकांत मुकादमांना आनंद होतो. मग काय, लगेच शशिकांत मुकादम कामाला लागतात. आरोही, शशिकांत मुकादम आणि राणी हे तिघं एक एक करून अक्षयला कपडे देत असतात आणि अक्षय ते सगळे कपडे ट्राय करून येत असतो. कधी त्यात फॉर्मल असतात, कधी त्यात छपरी कपडे असतात, कधी त्याच्यात साधे कपडे असतात, कधी त्याच्यात बॉलिवूड स्टाईल कपडे असतात, तर कधी त्याच्यात आणखीन वेगळं वेगळं विचित्र काही काही असतं. अक्षय हे सगळं बघत असतो आणि अक्षयला खरं तर हे सगळं करण्यात अजिबात इंटरेस्टही नसतो. पण काय करणार, घरातल्यांच्या इच्छेखातर, घरातल्यांच्या मर्जीखातर त्याला हे सगळं काही घालून बघावं लागत असतं आणि करूनही दाखवावं लागत असतं. अक्षय म्हणत असतो, अरे काय सुरू आहे तुम्हा सगळ्यांचं, हे कशाला करताय? पण अक्षयचं मात्र कोणीही ऐकत नसतं. अक्षयला आता शर्ट घातल्यावर आरोही सांगते, बाबा अरे ती बटणं ती लाव ना. त्याबरोबर अक्षय म्हणतो, हो लावतोय आणि मग अक्षय बटन्स व्यवस्थित लावतो. आरोही म्हणते, वाव बाबा, नाही दिसत आहेस तू या कपड्यात छान, दुसरे. आणि मग अक्षयवरती ती दुसरे कपडे फेकून मारते. त्यानंतर मग इकडे आता शशिकांत मुकादम आणि पार्थ हे दोघंजणं अक्षयकडनं आता एक्सरसाइज करून घेत असतात. आता अक्षय म्हणत असतो, अरे कोणी बनवलेली होती अशी एका दिवसात बॉडी? नाही बनत, का कळत नाही आहे तुम्हाला? थांबा बरं, नाही जमणार रे मला. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतात, अरे काय अक्षय, कर कर कर, बनेल. अक्षय करून दाखव. त्यानंतर मग अक्षय हा छान मस्त जिम करतो आणि मग आता तो पार्थला म्हणतो, अरे बाबा झालं ना, घे ना आता तरी हातातनं. त्याबरोबर पार्थ त्याच्या हातातनं ते लगेचच लिफ्टिंगचं वेट घेतो आणि त्यानंतर तो अक्षयवरती रुमाल फेकतो. अक्षय म्हणतो, काय रे काका आहे ना मी तुझा, असा रुमाल फेकशील? त्यावर तो म्हणतो, काका चालतं रे, घे. त्यानंतर मग आता आय्याजी ह्या अक्षयला शिट्टी वाजवायला शिकवत असतात. हे बघ, हे असं. अक्षय म्हणतो, आजी अगं काय, हे काय गरज आहे ह्याची? त्यावर आता आय्याजी म्हणतात की नाही, गरज आहे. अक्षय खूप प्रयत्न करतो पण अक्षयला शिट्टी वाजवायला काही जमतच नसते. आय्याजी म्हणत असतात, अरे अक्षय, दोन बाजूला अशी दोन बोटं ठेवायची आणि मग मधून हवा सोडायची आणि मग शिट्टी वाजवता येते. त्यावर अक्षय म्हणतो, नाही नको, गरजच नाही आहे ना मला शिट्टी वाजवण्याची, मी आहे तसा बेस्ट आहे, मी नाही वाजवणार शिट्टी. त्यानंतर मग आता आय्याजी, आरोही, आर्था, शशिकांत मुकादम, पार्थ, त्याचबरोबर तारा आणि राणी ह्या सगळे मिळून आता इकडे अक्षयचा छान असा मेकओव्हर करतात. छान अक्षयला त्यांनी पूर्ण बदलून टाकलेलं असतं. अक्षय एकदम वेगळाच दिसत असतो. तर पार्थ या सगळ्याचं शूटसुद्धा करून ठेवत असतो. आता एवढा छान अक्षयचा गेटअप केल्यानंतर मग आता सगळेजण म्हणत असतात, वा खरोखर अक्षय खूप छान दिसतोय, खरोखर अक्षय खूपच भारी दिसतोय. मग केस कापलेले असतात अक्षयचे, त्याच्या चेहऱ्यावर फेस मास्क लावलेला असतो, त्याला परफ्यूम मारलेला असतो, परत त्याची बुटं, त्याचे कपडे, पूर्ण त्याची स्टाईलच त्या लोकांनी बदलून टाकलेली असते. खरं तर अक्षय म्हणत असतो, अरे नका करू असं, अरे थांबा रे. पण अक्षयचं ऐकत नसतं कोणीच. उलट सगळेच जण त्यांच्या मनाला हवं असतं तेच करत असतात. त्यानंतर मग आता अक्षयला बाहेर येण्याची वाट सगळे बघत असतात की अक्षय कधी येईल. आणि आता सगळ्यांना प्रश्नही पडलेला असतो की त्यांनी केलेल्या मेकओव्हरचा फायदा तर होईल ना, कधी येईल अक्षय अशी त्या लोकी वाट बघत असताना आता त्या ठिकाणी अक्षयची एंट्री होते. आता अक्षय हा एंट्री घेतो, त्याबरोबर सगळे मुकादम कुटुंब अक्षयकडे बघतच राहतात, कारण अक्षय हा खूपच जास्त भारी राहत असतो. तर आता लगेच इकडे अक्षयचा हा लुक बघून राणी तर खूप खुश होते. राणी म्हणते, बाप रे, बघा तरी आपल्याकडं कोण आलं आहे. त्याबरोबर आरोही म्हणते, वाव बाबा, यू आर लुकिंग रिअली ग्रेट, अमेझिंग, टोटली वंडरफुल. त्याबरोबर आता लगेचच इकडे अक्षय छान बोटात चावी फिरवून दाखवतो, जशी चावी तो यापूर्वी म्हणजे तो जेव्हा शहरात राहायचा रमाबरोबर, मुकादम इंडस्ट्रीचा तो ओनर होता तेव्हा फिरवायचा. ते रमा सोबत असताना ते आता तो सगळ्यांना करून दाखवतो. त्याबरोबर शशिकांत मुकादम म्हणतात, वा शब्बास रे माझ्या बछड्या. त्याबरोबर मग अक्षय हा आता बाईकवरती येतो, बाईक सुरू करतो. पार्थ आता त्याला बाईकचं हेल्मेट आणि किल्ली आणून देतो आणि मग पार्थ हा फुल ॲटिट्यूडमध्ये पार्थला बाय करतो आणि पार्थची गाडी घेऊन आता तो तिकडनं निघालेला असतो. तर इकडे रमाने रस्त्यावरून चालायला सुरुवात केलेली असते आणि आता मनातल्या मनात ती विचार करत असते, काय गरज असते प्रत्येक वेळी आईना अक्षयच्याबद्दल बोलण्याची.
नेहमी ते अक्षयना का प्रत्येक गोष्टीत इन्वॉल्व करत असतात ना, मला त्यांची ही गोष्ट काही समजतच नाही. प्रत्येक गोष्टीत त्यांना अक्षयला दोष द्यायचाच असतो. काय हो अण्णासाहेब, तुम्हाला काय वाटतं, कोण उजवा आहे, माझा साई का अक्षय? त्यावेळी अण्णा म्हणाले होते की साईची आणि अक्षयची काही स्पर्धाच नाही आहे. तर रमा म्हणाली होती, पण हा काय प्रश्न आहे, मी साईंबरोबर लग्न करायला तयार झाली आहे ना, मग विषयच संपला. मग हे सगळे प्रश्न येतातच कुठे? त्याबरोबर तिकडे साईची आई म्हणाली होती की तसं नाही रे पोट्ट्यानो, तुम्हाला कळत कसं नाही, मला विचारायचं आहे वेगळ्या पद्धतीने. हे बघ, तू साई काही लक्ष देऊ नको त्या अक्षयवरती. नाही म्हणजे तुला लक्ष देण्याची काही गरजच नाही आहे ना, मला तर माहिती आहे ना तू जिंकणार म्हणून. अरे तुझी काही स्पर्धाच नाही आहे बाबा त्याच्याबरोबर, त्यामुळे तू आहे की नाही सांभाळून राहा. तू उगाचच्या उगाच स्वतःच्या बुद्धीला लोड देऊ नको, कळलं का? त्याबरोबर आता रमा म्हणत असते, काय सुरू आहे तुमचं आणि का तुम्ही सतत आई अक्षयला बोलत असता, का सतत त्यांचं नाव घेता? सांगा ना, मला कळतच नाही तुमचं वागणं काही. आणि साई तुम्ही, मला वाटलं होतं की तुम्ही हे थांबवाल, तुम्ही काहीतरी बोलाल, पण नाही, तुम्ही तर उलट हे सगळं आनंदाने ऐकताय काय? त्याबरोबर रमा रस्त्याने चालत असताना मनात म्हणत असते की खरोखर साईंनी तरी आज हे सगळं थांबवायला हवं होतं. इतक्यात खरोखर त्या ठिकाणी साई येतो आणि गाडी थांबवतो. रमा साईला म्हणते, साई तुम्ही जा. त्यावर साई म्हणतो, रमा अहो असं काऊन करून राहिला तुम्ही, अहो अशा एकट्या कशा जाल तुम्ही शाळेत? हां चला ना, मी सोडतो ना तुम्हाला, मी पण तिकडेच जातो आहे, चला माझ्याबरोबर चला बरं, गाडीत बसा. त्यावर रमा म्हणते, नको मला नाही यायचं आहे तुमच्याबरोबर. साई म्हणतो, हे बघा रमा, मी तुम्हाला चुकलो म्हणून सॉरी म्हणतो आहे की नाही, मी चुकलो, मी म्हटलं ना सॉरी, पण जाऊ देत ना आता, माय कशी आहे? त्याबरोबर आता रमा म्हणते, साई प्लीज जाऊ देत ना मग ते सगळं. आता मला खरोखर सध्या कोणाबरोबर काहीच बोलण्याची इच्छा नाही आहे, मला जाऊ द्यात, तुम्ही जा, मी नाही बोलत आहे तुमच्याशी, मी येईन नंतर, प्लीज जा. त्याबरोबर मग रमा साईला म्हणते, साई प्लीज. मग मात्र साईचा नाईलाज होतो आणि साईला आता तिकडनं निघून जावं लागतं. साई गेल्यावर मग रमा ही सुद्धा रस्त्याने चाललेली असते. तर आता त्या ठिकाणी फुल स्पीडमध्ये अक्षय आलेला असतो बाईक चालवत, आणि आता रमाच्या हातातल्या काही वस्तू खाली पडलेल्या असतात. रमा त्या वस्तू का उचलण्यासाठी खाली बसते, तोपर्यंत अक्षय तिच्या मागून येतो आणि मागून आता तो तिला हॉर्न देऊ लागतो. आता अक्षयने इतक्या जोरात लाऊड हॉर्न दिल्याबरोबर रमाला राग येतो आणि रमा उठून उभी राहते आणि म्हणत असते, ओ काय सुरू, काय करताय? हे रिकाम्या बुद्धीचं प्रदर्शन करताय, वरचा मजला रिकामा आहे. आता रमाने हा असा प्रश्न विचारल्यावर अक्षय हा फुल ऑन ॲटिट्यूडमध्ये रमाला उत्तर देतो, नाही मॅडम, मजला नाही, पण बाईकची सीट रिकामी आहे तुमच्यासाठी. आता अक्षयने बाईकची सीट तुमच्यासाठी रिकामी आहे असं म्हटल्यावर रमाला राग येतो आणि रमा म्हणते, ओ काय बोलताय ते तुमचं, तुम्हाला तरी कळतंय का? नाही म्हणजे डोकं ठिकाणावर आहे ना तुमचं, का उगाच बोलायचं म्हणून काही बोलता हो? त्याबरोबर मग अक्षय हा गुपचूपपणे स्वतःच्या डोक्यातलं हेल्मेट काढतो. आता जेव्हा अक्षय स्वतःच्या डोक्यातलं ते हेल्मेट काढतो तेव्हा रमा अक्षयचा चेहरा बघते आणि आता अक्षयला ह्या अशा गेटअपमध्ये फुल ऑन राऊडी गेटअपमध्ये बघून रमाला तर आश्चर्यच वाटलेलं असतं. तर अक्षय हा एकदम ॲटिट्यूडमध्ये हेल्मेट वगैरे रिमूव्ह करतो आणि तो आता रमाकडे बघतो आणि तो रमाकडे बघतच गाडीवरनं खाली उतरतो आणि म्हणत असतो, मॅडम अहो असं काय करताय, चला बसा, सोडतो मी तुम्हाला. रमा म्हणते, नाही नको, जाईन मी माझी. त्यावर अक्षय म्हणतो, अहो मॅडम असं काय करताय, या बसा, मी सोडतो. रस्ता कसा लांबचा आहे ना, म्हणून म्हणतो मी सोडतोय, तर या बसा. तसंही आपल्याला दोघांनाही एकाच ठिकाणी जायचं, आपला प्रवास एकत्रच आहे, मग इथूनच करूया, चला या बसा. त्यावर रमा म्हणते, नाही म्हटलं ना मी, मला तुमच्याबरोबर कुठेही यायचं नाही आहे, मी माझा प्रवास करू शकते, मी माझी जाईन, तुम्ही जा बरं इकडनं. अक्षय म्हणतो, अहो बघा तरी, बसा. त्यावर रमा म्हणते, नाही म्हटलं ना मी. तर आता इकडे काही मुली त्या दोघांना बघतात आणि त्या मुली म्हणत असतात, वाव कसला भारी आहे ना हा, काय मस्त वाटतंय, असं वाटतंय की ह्याच्याकडे बघतच राहावं, चल पुढे चल. त्याबरोबर आता अक्षय गाडीवरून खाली उतरलेला असतो, तो रमाच्या जवळ येत असतो आणि रमाला म्हणत असतो की बसा ना गाडीवर, पण रमा काही बसत नसते. मग या मुली म्हणतात, एक काम करूया, चल आपणच जाऊया, चल बघ ना काय भारी दिसतोय तो. इतक्यात दुसऱ्या 2 मुलींचं लक्षसुद्धा जातं. त्या मुलीसुद्धा म्हणतात, वाव कसला हॉट आणि हँडसम आहे ना हा, म्हणजे बघ ना काय त्याची स्टाईल, काय त्याची वाईब, काय त्याची गाडी, सगळंच बेस्ट आहे. त्याबरोबर अक्षय हा आता लगेचच रमाला म्हणतो, मॅडम
अशा एकट्या इथून कुठवर लांब चालत जाल, शाळेत पोहोचायला उशीर होईल तुम्हाला. त्यापेक्षा या माझ्या गाडीवर बसा, मी सोडतो, व्यवस्थित सोडतो. चला चला. रमा म्हणते, काय सुरू आहे तुमचं? मी सोडतो मी सोडतो मी सोडतो म्हणून. तुम्हाला एकदा सांगितलेली भाषा समजत नाही का? मला नाही यायचं आहे तुमच्याबरोबर तर नाही यायचं आहे ना. का उगाच तुम्ही मला त्रास देताय असा मी सोडतो करून? मला कुठेही नाही यायचं आहे कोणाबरोबरच, कळलं ना तुम्हाला? मला प्लीज थोडा वेळ एकटीला राहू द्या, प्लीज शांत राहू द्या. एवढं बोलून आता रमा ही तिकडनं थेट पुढे चालायला लागते. आता रमा अगदीच 2 पावलं पुढे जाते इतक्यात तिकडे काही मुली येतात. आता रमा ही तिथेच थबकलेली असते आणि ऐकत असते मागे काय सुरू आहे हे सगळं काही. तर आता त्या मुली ज्या मागे आलेल्या असतात त्या अक्षयला म्हणत असतात, अहो मिस्टर ऐका ना, आम्हाला तिकडेच जायचं आहे, तर तुम्ही जर आम्हाला त्या रस्त्याला सोडाल का? तर दुसरी म्हणते, नाही नाही नाही, मला जायचं आहे त्या रस्त्याला, सो तुम्ही मला सोडाल का? त्यावर तिसरी म्हणते, नाही 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 नाही, मला जायचं आहे त्या वाटेवर, मला सोडाल का? तर एक म्हणते, नाही मी आली आहे पहिले. त्यावर दुसरी म्हणते, नाही नाही नाही, पहिली मी आली आहे. त्यावर अक्षय म्हणतो, अरे पण आता इतक्यात त्या ठिकाणी रमा येते. मग रमा येते आणि म्हणत असते, एक मिनटं, काय सुरू आहे तुम्हा सगळ्यांचं? तुम्ही ओळखता का त्यांना? नाही ना, मग कशाला आला इकडे? जा ना, करा ना तुम्ही कामं. मग त्याबरोबर आता अक्षय लगेचच रमाच्या खांद्यावरून त्यांना सगळ्यांकडे बघून एक किस केल्यासारखं करतो. त्याबरोबर आता त्या सगळ्या तिकडनं निघून जातात. तर रमा अक्षयपासून पटकन वेगळी होते, बाजूला होते आणि म्हणत असते, काय सुरू आहे तुमचं? त्याबरोबर अक्षय म्हणत असतो, बघा मॅडम, आता तरी बसा माझ्या गाडीवर, चला सोडतो मी. तसंही आपण एकाच ठिकाणी जाणार आहोत, आपला प्रवास कायम सोबत आहे, या बसा. आणि मग आता अक्षय हा जाऊन पुन्हा गाडीवरती बसतो आणि तो रमालासुद्धा बसायला भाग पडतो. मग रमा अक्षयच्या मागे बसते. आता अक्षयच्या मागे बसल्याच्या नंतर मग अक्षय हा रमाला म्हणत असतो, हे बघा, जर तुम्हाला काही भीती वगैरे वाटत असेल तर काही हरकत नाही, तुम्ही माझ्या खांद्यावरती हात ठेवू शकता, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे तुम्ही अगदी निश्चिंतपणे माझ्या खांद्यावरती हात ठेवा. पण आता रमा ही काही अक्षयच्या खांद्यावरती हात ठेवत नसते. आता ती तर अशीच बसलेली असते. अक्षय म्हणतो, अहो असं काय करताय? ठेवू शकता ना माझ्या खांद्यावर हात, ठेवा तुम्ही. त्याबरोबर आता लगेचच ती म्हणते की नाही, मी ठीक आहे. त्याबरोबर मग अक्षय म्हणतो, बरं ठीक आहे, मग आता काय, जशी तुमची इच्छा. मी बिचारा साधा माणूस, मी काय बोलणार? शेवटी तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही करा. त्यानंतर मग आता अक्षय स्वतःहूनच मुद्दाम गाडीचा ब्रेक जोरात पुढे मारतो. त्याबरोबर रमा स्वतःहूनच अक्षयच्या जवळ खेचली जाते. त्यानंतर अक्षय म्हणत असतो की दोन्ही अगदी परफेक्ट आहेत. तुमचं माझ्यावरचं प्रेमसुद्धा आणि गाडीचा ब्रेकसुद्धा अगदी असे झटकन माझ्यावर पडलेत काय? त्याबरोबर मग रमा ही गप्प बसते. तर अक्षय हा गाडी चालवतो आणि रमाला शाळेपर्यंत घेऊन जातो. त्यानंतर अक्षय आणि रमा छान एकत्र गाडीवरून उतरतात. तर हे सगळं साई बघतो आणि साई हा रमाला बघतो, पण रमाने साईला बघितलेलं नसतं. साई विचार करतो, रमा याच्याबरोबर? नाही नाही नाही, कसं, कधी, का झालं हे सगळं? मग आता रमा ही अक्षयला म्हणत असते, अहो जाऊ देव मला. आणि मग ती आता अक्षयच्यापासून लगेचच लांब निघून जाते. त्यानंतर मग आता साई हा अक्षयकडे येतो आणि अक्षयला म्हणत असतो, अरे मला वाटलं होतं तू तर या स्पर्धेत उतरणारच नाही. त्यावर अक्षय म्हणतो, मुळात स्पर्धा ही कधी नव्हतीच, कळलं का? आणि स्पर्धा असली जरी ना तरी तू कॉम्पिटिटर नव्हतास माझा. काय आहे ना, मी रमावर आणखीन काही जी लोक प्रेम करायची त्यांच्यापैकीच एक तुला समजायचो. त्यामध्ये तू फक्त एक भर इतकंच, बास, बाकी काही नाही, कळलं ना? त्याबरोबर साई म्हणतो, बापरे, एवढं कॉन्फिडन्स, बरं ठीक आहे, मग चल मी तुला चॅलेंज देतो. आज रमाला तू डिनरला घेऊन जा, बघूया तुला जमतंय का? त्याबरोबर अक्षय म्हणतो, ठीक आहे, चॅलेंज एक्सेप्टेड. त्याबरोबर साई म्हणतो, डिनरला तर आज त्यांना माझ्याबरोबर मीच घेऊन जाणार. आता दोघांमध्ये चॅलेंज लागलं आहे, बघूया डिनरला कोण जातं आहे रमाबरोबर. आत्तापुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. तुम्हाला ही मालिका कशी वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगाच. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.